भावानं आज हा दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी निढळला पार पडतोय. खरं तर ताईंनी खूप चांगल्या पद्धतीनं निरूपण केलं. मला आनंद वाटतोय की माझ्या मतदारसंघामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं भगवंताचं स्मरण आणि नामस्मरण होत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मानव देह हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्याचं कारणच आहे की या देहामध्ये आल्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही असं म्हटलं जातं. आज हे विश्व ज्या भगवंतानं दिलं ते आपली एका बाजूला विज्ञानाचं युग आहे, दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक युग आहे. पण अध्यात्मामध्ये जर तुम्ही जे विज्ञान जे दडलेलं आहे ते कोणी काढलं असेल तर आपल्या साधू संतांनी काढलं. आमच्याकडे ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण आमचे पाहण्याची शक्ती ही आमच्या स्वतःच्या शुद्धतेवरती अवलंबून असते. ती मनाची शुद्धता असू द्या, शरीराची शुद्धता असू द्या, त्या शुद्धतेशिवाय आपल्याला पुढचं काही दिसत नाही. जे आपण पाहतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो. आमच्या पूर्वजांनी जे धर्मशास्त्र सांगितलं, भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती सांगितली, सिद्ध सनातन संस्कृती सांगितली. गुरु दत्तात्रयांपासूनही सुरू झालेली संस्कृती, ब्रह्मा विष्णू महेशांपासून सुरू झालेली संस्कृती मग स्वामी समर्थांपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचली. हे जे प्रगाढ ज्ञान आहे, ह्या विश्वाचं ज्ञान आहे, हे विश्वाचं ज्ञान पुढं मनुष्याला गेलं पाहिजे हा विचार त्या साधू संतांनी केला. आणि मग ते जे ज्ञान मिळवण्याचे वेगळे मार्ग सांगितले, त्यातला सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे नामसंकीर्तन योग सांगितला, जो सहज आणि सुलभ आहे. म्हणून आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करतो की ज्याच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची या ठिकाणी प्रचिती येईल. म्हणून आज आपण या दत्तात्रयाचं स्मरण करतो. तुम्हाला माहिती आहे, आपल्या संस्कृतीमध्ये ग्रंथ हे सगळ्यात महत्वाचं माध्यम या सगळ्या गोष्टी पुढे पाठवण्याचं आहे. कुठल्या माध्यमातून ही संस्कृती पुढे गेली पाहिजे तर ती ग्रंथांच्या माध्यमातून गेली. मग आता आपण ग्रंथांचं पारायण करतो, त्यातलं सगळं ज्ञान घेतो आणि ते आत्मसात करतो. आपल्याला पूर्वीचे आपले ग्रंथ पाहिले असतील, आपण जे डोळ्यांनी पाहतो ते शाश्वत मानतो. आमच्या पूर्वजांनी सांगितलं जग हे दशमितीय आहे. ते कोण मान्य करू शकतं का? नाही. आता विज्ञान नाही मान्य करत. परंतु ज्या वेळेला शोध लागायला लागले त्यावेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं की हे जग हे दशमितीय आहे. हे त्यांना आत्ता सांगायला लागले. बघा तुम्ही, एकमितीय गोष्ट आज कुणी पाहिली का रे? एकमितीय कुठली आकृती पाहिली का? आमच्या स्वामी समर्थांनी, सगळ्या सद्गुरू समर्थांनी पाहिली. एकमितीय काय?